Hello everyone, happy Holi to all of you. Welcome to my channel. सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. सकाळी सकाळी उठून देवपूजा झाल्यानंतर सर्व देवांना मी हॅपी होली विश केले आणि सगळ्यांना कलर पण लावले. देवपूजा यांनीच केलेली होती आधी. नंतर मी देवांना कलर लावून हॅपी होली विश केले आणि सगळ्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना पण केली. तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी होली. नंतर किचनमध्ये येऊन मुलांसाठी टिफिनमध्ये इडली बनवायची होती मला. ती बनवून घेतली आणि किचन पण क्लीन करून घेतले. पुरण पण बनवून घेतले. तुमच्याकडे पण होळीला पुरणपोळी बनत असेल कॉमेंट्समध्ये सांगा. तुम्ही गूळ टाकून पुरण तयार करता की साखर टाकून तयार करता. अशा प्रकारे सकाळची धावपळ. मुलांना इडली खूप आवडते म्हणून मी टिफिनमध्ये त्यांना इडली बनवून दिली आणि मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर बाकींचा स्वयंपाक करून घेतला. अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात फुल ऑन कामाने झाली. नंतर किचनमध्ये सर्व ओटा क्लीन करून घेतला आणि सोबतच मुलांना पण रेडी करत होते. मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर मी पण जिमला जाऊन आले होते. नंतर बाकीचे राहिलेले कामं आणि स्वयंपाक मी आल्यानंतर केला. आणि काल माझी कामवाली बाई न आल्यामुळे मला काल खूप कामं जड गेले होते करायला. कारण मी वर्किंग वुमन आहे. माझं ब्युटी पार्लर पण आहे आणि वेडिंग सीझनमुळे सध्या पार्लरचं पण आणि घराचं पण आणि मुलांचं पण दिवसभर फुल बिझी राहावं लागते. पण मला आवडते, मला कामाची आवड आहे. मुलांचे टिफिन रेडी करून त्यांचे बॉटल्स पॅक करून मी किचनचं काम आवरून घेतलं. अशा प्रकारे घर क्लीन झाल्यावरच मला घरातून बाहेर पडायची सवय आहे. किचन क्लीन असलं की एकदम छान वाटतं, प्रसन्न वाटतं. सगळ्या हाऊसवाईफला माझा सॅल्यूट आहे. घर सांभाळणं पण एक टास्कच आहे आणि तो पण आपल्याला टास्क व्यवस्थित जमला तरच आपण परफेक्ट वुमन म्हटल्या जातो. एक आई, एक वाईफ, एक गृहिणी म्हणून जे आपण सर्व कामे करतो ते पण असा थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक पण इतका छान वाटतो. निताराला मी इडली भरून दिल्यावर ती स्कूलसाठी रेडी व्हायला तयारच नव्हती. TV बघतो म्हणे मम्मा. मग नंतर मी देवासाठी नैवेद्य करून घेतला. पुरणपोळी. पुरणपोळी कोणाकोणाला आवडते कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग आपण छान पुरणपोळी बनवून घेऊया. अशा प्रकारे पुरणपोळी लाटून घेऊया. त्यामध्ये पुरण टाकून चारी कडा त्याच्या बंद करून छान लाटून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपली पुरणपोळी रेडी आहे.
छान दोन्ही साईडने तूप लावून भाजून घेऊया. होळी रे होळी पुरणाची पोळी. पुरणपोळी दोन्ही साईडने तूप लावून भाजून घेऊया. तुम्हाला पुरणपोळी कशासोबत आवडते ते पण नक्की कमेंटमध्ये कळवा. आमच्याकडे सार सोबत आणि दही सोबत पण आवडते. याची पलटून घेतली की कान्हाचे पप्पा खूप हसतात. ते म्हणतात तू मास्टर शेफच झालेली आहे. नंतर पूजेची तयारी पण मी थोडीफार करून घेतली होती. नंतर बाकीचं आल्यानंतर जिममधून आल्यानंतर करायचं होतं मला. पूजेचं ताट, नारळ ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. पूजेची तयारी सुरू करून दिली की मग संध्याकाळपर्यंत त्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते मला लक्षात येते. मग जसं जसं मी त्यात ॲड करत राहते. नंतर मी 9 दिव्यांची आरती संध्याकाळसाठी ते पण दिवे पण बनवून घेतले होते वाफेवरचे. आणि नंतर मी रेडी होऊन मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर जिममध्ये गेली. आणि तिथे पण आम्ही व्हाईट टी शर्टची थीम ठेवली होती आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केला आणि फोटो सेशन केले. बाय.